पेड़ तोड़ो मामले में अधिकारियों के साथ ठेकेदारों पर कार्रवाई न होने पर होगा जोरदार आंदोलन। इसका इशारा एनसीपी जिला अध्यक्ष मनोज प्रधान ने किया। ठाणे महानगर पालिका सीमा अंतर्गत 8.24 किलोमीटर अंतर पर पेड़ों को तोड़ने की कार्रवाई की जाएगी। यह तोड़े हुए पेड़ों को कोलशेत में लगाने का आदेश दिया गया, जिस पर ढाबे पर बैठकर जियो टैगिंग के अलावा 300 पेड़ों का कत्ल करने का आरोप राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष के जिला अध्यक्ष मनोज प्रधान ने लगाते हुए उनके नेतृत्व में वृक्षारोपण आंदोलन किया गया। इस आंदोलन में नगर सेविका मनीषा भगत, नगर सेवक सुधीर भगत, नगर सेविका दीपाली भगत, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, महाराष्ट्र प्रदेश महासचिव मकसूद खान, जिला प्रशासन महासचिव राजेश साटम, मेहर बानो पटेल, राजू चापले, शशिकला पुजारी, मल्लिका पिल्ले, विष्णु माने, जगत सिंह, सुनील तिवारी, शाहिद उर्दगुड़े, श्रीकांत बावे, सौरव वर्तक, कृष्णा पाटिल, वनिता भोर, दिलीप नाइक आदि की सहभागिता इस आंदोलन में रही। विजन महाराष्ट्र न्यूज ठाणे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा साडे लावो अरे साडे लावो झाडे लावा झाडे लावा। सर्वात प्रथम म्हणजे मला सांगायचं की मी ही जागा का निवडली, तर इथे जी मागे झाडं तुम्ही बघताय ती 30 वर्ष जुनी झाडं आहेत। आणि जेव्हा चंद्रशेखरनी हा सर्व्हिस रोड केला तेव्हा मी ह्या प्रभागातला नगरसेवक होतो। ही झाडं मी स्वतःच्या हाताने लावलेली आहेत आणि समोरच्या सोसायटींना 10-10, 15-15 झाडं दत्तक देऊन ती आम्ही जगवली आहेत। आज अतिशय दुःख होतं आहे की अशा प्रकारची 30 वर्ष जुनी झाडं आपण त्याचा कत्तल करतो। आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात अजिबात नाही, डेव्हलपमेंट हे झालंच पाहिजे। ट्रॅफिकचा हा विषय फार मोठा आहे, पण ट्रॅफिक काढण्याचा एकच दृष्टिकोन नसावा। थोडं जर ट्रान्सपोर्टची सिस्टम तुम्ही सुधारली तर त्याच्याने ट्रॅफिक कमी होऊ शकतो। आता ठीक आहे, तुम्ही हा रस्ता 1800-1900 कोटी रुपयाचा करायला तुम्ही निविदा काढली, तुम्ही कॉन्ट्रॅक्टही दिला, साधारण 1800 झाडं तुम्ही तोडताय। माझं स्पेसिफिक मत आहे की सुप्रीम कोर्टच्या काही गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स म्हणतं की या झाडांना जिओ मार्किंग केलं पाहिजे, नंबरिंग केलं पाहिजे आणि कोलशेतमध्ये जिकडे त्यांना जागा दिली तिकडे ती जागा त्या जागेवर ट्रान्सप्लांट केली पाहिजे आणि ट्रान्सप्लांट करून जगवली पाहिजे। आणि तेवढंच नाही, सुप्रीम कोर्ट पुढे जाऊन म्हणतं की दर 6 महिन्यानंतर तिथे तुम्ही एक सर्वे केला पाहिजे आणि त्याचा स्टेटस बघितलं पाहिजे। आज मी अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतो आणि अगदी मी पुराव्यानिशी तुम्हाला सांगतो की रोज रात्री 3, 4, 2 वाजता झाडाचा कत्ल होतोय। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तिथे मुळाच्या वरतून झाडं कापलेली आहेत, तिकडे माती टाकलेली आहे, म्हणजे कुठेही झाडं ट्रान्सप्लांट होत नाही आहेत, त्याचा क्लिअर कट कत्ल होतोय। 12 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन जर असं थुकपट्टी तुम्ही करणार असाल झाडं काढायसाठी तर हे ठाण्याचे नागरिक सहन करणार नाहीत, राष्ट्रवादी सहन करणार नाहीत। आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मला स्पेसिफिकली असं वाटतं की ठाण्याचे अधिकारी ह्याच्यात संलग्न आहेत या कंपनीबरोबर। पहिले कत्ल झाली मेंटल हॉस्पिटलमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला मॉडेलामध्ये झाली, त्याच्यानंतर ACCमध्ये झाली, ओबरॉयमध्ये झाली, रेमंडमध्ये रोज झाडं कापली जात आहेत आणि आता ही 1800 झाडं तोडत आहेत। याचा परिणाम काय होत आहे आपण सगळे बघताय की मागच्या आठवड्यात AQI इंडेक्स या ठाणे शहराचा 300च्या वर होता। म्हणजे पुढच्या 10-15 वर्षामध्ये ठाण्याची तुलना पोल्युशनमध्ये दिल्लीबरोबर केली जाईल। हेच ठाणं आपल्याला अपेक्षित आहे का? आज आपण फेब्रुवारीच्या 10 तारखेला 12 तारखेला आहोत आणि ऑलरेडी टेम्परेचर 35 डिग्री आहे। मग तुम्ही विचार करा की येणाऱ्या एप्रिल आणि मेमध्ये या ठाण्याची परिस्थिती कशी असेल। आणि असं सगळं असताना जी एक ग्रीन हे आहे ते तुम्ही रोजपणे छाटताय, तोडताय, कत्ल करताय। याच्या विरुद्ध आम्ही कोर्टात जाणार आहोत। एक PI 2 नगरसेविका आज आमच्यावर इथे आहेत, तर त्यांच्या माध्यमातून येणारी जी महासभा 20 तारखेची असेल किंवा त्याच्या पुढच्या महासभेमध्ये एक लक्षवेधी सूचना नक्कीच या टाकतील आणि आम्ही संघटना म्हणून रस्त्यावर आंदोलन छेडू आणि आमच्या नगरसेविका नक्कीच
हे महानगरपालिका गाजवतील ह्या एका लक्षवेधी दारावर कारवाई गरजेचीच आहे, पण त्याच्याहूनही जास्ती मला असं वाटतं की कारवाई झाली पाहिजे आपल्या अधिकाऱ्यांवर, की जे उघड्या डोळ्यांनी सगळे बघतायत आणि बघतच नाही आहेत ते परवानगी देत आहेत. ते काय कारणाने परवानगी देत आहेत मला माहीत नाही, पण नक्कीच फक्तच कॉन्ट्रॅक्टरवर नाही तर त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे.